12 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार आलेल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडावर आले होते। वरकरणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठीचा हा दौरा असला तरी राज्यातील सत्तेत असलेल्या पक्षांमधील धुसफुसीची चर्चा जास्त रंगली। या दौऱ्याच्या निमित्तानं खासदार सुनील तटकरेंच्या डिनर डिप्लोमसीमुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सुद्धा चर्चा रंगली। पण या दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी खासदार सुनील तटकरेंच्या घरी घेतलेल्या मराठमोळ्या जेवणाच्या आस्वादाची वेगळ्या अर्थानं चर्चा रंगली आहे। खासदार सुनील तटकरेंनी नामदार अमित शहांसाठी त्यांच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी इथल्या घरी जेवणाचा बेत केला होता। केंद्रीय गृहमंत्र्यांना तिथं विनासायास पोहोचता यावं यासाठी 1-2 नव्हे तर 4 हेलिपॅड तयार करण्यात आली। त्यासाठी तब्बल 1,39,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून त्या निविदेच्या फोटोसह अमित शहांची भेट वैयक्तिक होती तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी, उपस्थित खासदार तटकरेंनी अमित शहांना सोन्याच्या ताटात जेवायला घालावं पण ते आमच्या कष्टाच्या पैशानं का, असे सवाल उपस्थित केलेत। अशाच पद्धतीनं नेटकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यावेळी हेलिपॅड उभारणीवर झालेल्या खर्चावर टीकेची झोड उठवली आहे। काहींनी एका जेवणाचा खर्च 1,39,00,000 अशा शब्दात अजब गजब सरकार असा टोला लगावलाय। एकूणच हेलिपॅडवरच्या या 1,39,00,000 रुपयांच्या खर्चामुळे खासदार सुनील तटकरेंच्या घरी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेलं जेवण चांगलं चर्चेत आलंय।